मी आहे बाबा चमत्कार. झपाटलेल्या पिक्चर मध्ये नक्षेच्या अंगामध्ये त्यांनी तात्या विंचू घातला आणि मंत्र सांगितलं आहे बाबा चमत्कार. बम भले अटक मटक कोंबडी अटक. ओम अग्नी भागवतरी ओम भट स्वाहा. आपली आई शांताबाई. कुणाच काय असेल तर आजच सांगा. कुणाला भूताने झपाटलंय, कुणाच काय होतंय त्यात बंदोबस्त करून टाकतो. बम भले अटक मटक कोंबडी अटक. आपली आई शांताबाई. बम भोले. जिंदगी हर कदम एक नई जंग है. जिंदगी हर कदम एक नई जंग है. जीत जाओ. महाराजांच्या पाया पडा. हो मालिके, तुझी काय अडचण आहे? महाराज माझ्यावर दया करा. हा माझा नवरा रोज घरात दारू पिऊन येतो. नागिनी सारखा टुलत येतो बघा. घरात कमी आणि नाल्यात जास्ती झोपतो. मी 4 घरची दोन्ही बंडी करून जो पैसा आणखी त्याच्यावरच आमचं घर चालतं बघा. हा काय बी काम धंदा करत नाही. आम्हा बायका पोरांना लय आणतो बघा. काय बी करा पण याची दारू सोडवा. मी तुमचं काय देणं घेणं असेल ते देईन. बम भोले अटक मटक कोंबडी अटक. आपली आई शांताबाई. काय काळजी करू नकोस. माझ्याकडे एक मंत्र आहे. फक्त तुला त्याचं देणं भागवावं लागेल. ते देणं भागवलंस की नक्की तुझा नवरा हा दारू सोडवेल. बम भोले मध्ये बोलू नको. अटक मटक कोंबडीच अटक. हे बघ मी मंत्र म्हणतो. मंत्र म्हटल्यानंतर हा नारळ फोड. या नारळामधून जर काळं भेरं निघालं तर मात्र तुझ्या नवऱ्याची दारू सुटणार नाही. पण चांगलं काय जर निघालं तर नक्की तुझ्या नवऱ्याची दारू सुटेल. मला मंत्र म्हणू दे. हा कोण आहे बाबा? नारळ फोडा येतो. मंत्र म्हटल्यानंतर इथं पुढे बस. मी मंत्र म्हणतोय. मंत्र म्हटल्यानंतर नारळ फोडायचं आहे. जय दिलीप कुमार राजकुमार अक्षय कुमार. जय दिलीप कुमार राजकुमार अक्षय कुमार. जय धर्मेंद्र जितेंद्र. जय सलमान खान अरबाज खान. काढून टाकायच्या घरची घाण आणि दे या मालिकेला सुखी समाधान. बम भोले अटक मटक कोंबडीच अटक. छान. शबास फुलं निघाली बघ. काय काळजी करू नकोस. मी आमच्या देवाला सांगितलंय त्या नारळामधून फुलं निघाली बघ. तुझ्या नवऱ्याची 1 महिन्यापर्यंत दारू सुटेल. बम भोले अटक मटक कोंबडीच अटक. आपली आई शांताबाई. पुढचं येऊ द्या. बम भोले. बोल मालिका. महाराज माझ्यावर दया करा. रोज मला स्वप्न पडतं की त्याच्यात मी चौकारेने झटकार मारतो. क्रिकेट बाबतीत झोपेतली बडबडत असतो. माझा बाप उठून मला बॅटीने लय आणतो. महाराज काय बी करा पण माझं स्वप्न बंद पडू दे. तुमचं काय देणं घेणं असेल ते मी भागवीन. बम भोले तुझी समस्या लक्षात आली बाळा. तू कोण फणसण्यामध्ये मागच्या रविवारी क्रिकेट खेळायला गेला होतास का नाही? खरं बोल. मग 12 वाजता कोण फणसण्यामध्ये तुला कोण फणसण्यामधला क्रिकेटर झपाटलाय. त्यामुळे तुला स्वप्न पडतंय आणि तुझ्या पप्पाचा दरवाजा हाणतोय. काळजी करू नकोस. त्या भूताला मी खाऊन टाकतो. फक्त मध्ये कोण बोललं
तर त्याचा जीव जाईल. मी या भूताला कोण फणसवण्याचा भूताला मी खाऊन टाकतोय. बम भोले अटक मटक कोंबडीच अटक आपली आई शांताबाई. मंत्र म्हणताना कोणी मध्ये बोल नका. जय कपिल देव, जय सुनील गावस्कर, जय सचिन तेंडुलकर, जय सौरभ गांगुली. बना या बाळाची माऊली आणि करा याची यातून सुटका. बम भोले अटक बटक कोंबडीच अटक. जय सौरभ गांगुली, बना या बाळाची माऊली. धरा तुमच्या याच्यावर सावली, मारा एक फटका, करून टाका झटका आणि करा याच्या स्वप्नातून याची सुटका. बम भोले तिचं सोपाटलेलं भूत मी आता गिळून टाकतोय, मारून त्याला गिळून टाकतो. पुन्हा मध्ये कोणी बोल नका. बम भोले मध्ये बोलला तर भूत तिकडे येईल. बम भोले हे कोण फणसना तो तुम्ही खाऊन टाकलंय. बम भोले अटक बटक कोंबडीच अटक आपली आई शांताबाई. चल जा, काळजी करू नकोस. हे महाराज मला दया करा. माझा मुलगा 10वीला आहे. अभ्यास काय करत नाही, सारखा त्या मोबाईल वर बसलेला असतोय. आता त्याची 10वी आहे, त्याला काही करा, त्याला पास करा. तुमचं जे काय असेल ते मी देते, पण त्याला पास करा. बम भोले काळजी करू नकोस. त्याला पण कोण फणसाला जाताना जे पूल आहे त्या पुलाखालचं भूत झपाटलंय. ते भूत 10वीला नापास झालेलं होतं. त्यामुळे कोण फणसण्यामधलं 10वीचं मुलं कोण पास करून देत नाही. बम भोले अटक मटक कोंबडीच अटक. काय काळजी करू नकोस. मी आमच्या देवाला सांगतो, माझ्या कागदावर मी मंत्र म्हटल्यानंतर पास किंवा नापास उमटेल. पास उमटला तर तुझा मुलगा पास होईल, नापास झाला तर काय सांगता येत नाही. काय तर पूर्वजन्मीची त्यासाठी नको. बम भोले सगळ्यांनी डोळे लागा. बम भोले मी मंत्र म्हणतोय. बम भोले अटक तटक कोंबडी बटक. हा कागद, ह्या कागदावर आता काय लिहिलेलं नाही. तू हा कागद समोर धर, त्याच्यावर पास लिहिलं असेल तर तुझा मुलगा पास होईल आणि तो नापास होईल. समोर मुद्दा रे. बम भोले अटक मटक कोंबडीच अटक. बम भोले आपली आई शांताबाई. काय उमटलं याच्यावर? हा थोड्या वेळाने तुम्हाला ते क्लिअर दिसेल. समोर दाखव. बम भोले काय काळजी करू नकोस, पण माझं देणं भागवावं लागेल. भागवशील काय? देणं भागवशील काय? 10 किलो सफरचंद, 10 किलो संत्री, 10 किलो मोसंबी, 1 कानभर द्राक्षे आणि 5,001 रुपये घेऊन ये घरी, तर नक्की मुलगा पास होईल. बम भोले अटक मटक कोंबडीच अटक आपली आई. चले बिंदासी बोल बालका, तुझी काय समस्या आहे? महाराज माझ्यावर दया करा. महाराज 4 वर्ष झाली इंजिनियर होऊन अजून मला नोकरी लागली नाही. तरी मला लवकरात लवकर नोकरी लागू द्या. तुमचं देवाचं जे काय असेल ते मी लवकरात लवकर मागवीन. बम भोले देवानं तुझ्यावर अमोघ कृपा केलेली आहे. खरं बोल. तू इंजिनिअरिंग होताना मागचं पुढचं बघून लिहिलेस का नाही? खरं बोल, आहे की नाही? त्यामुळे देवाची तुझ्यावर अमोघ कृपा झालेली आहे. काय काळजी करू नकोस. आणि तुला एक भूत सापडलेलं आहे. त्या भूताला मी रुमालामध्ये त्याचा आत्मा घेतो आणि त्याला पेटवून देतो. जर ते भूत पेटलं आणि राख झाली तर तुला नोकरी लागेल. आणि जर राख नाही झाली तर तुला मात्र देणं भागावं लागेल. मी मंत्र म्हणतो, जर या रुमालामधलं भूत जळून गेलं तर तू पास होशील, तुला नोकरी लागेल. बम भोले अटक मटक कोंबडीच अटक. मी रॉकेलला ते भूत मारून टाकतो.
इकडे लक्ष द्या. या रुमालामध्ये मी भूत आणलंय. या भूतावर हे रॉकेल टाकतो. हे जर भूत पेटलं तर हा पास होईल. भूत पेटलं नाही तर तसेच तसं राहिलं तर मात्र हा नापास होईल. हे रॉकेल टाकतोय. बम बोल अटक मटक. इथं का पेटलेलं? इथं का पेटलेलं? बघा रॉकेट टाकून तर हे भूत पेटलं तर म्हणायचं काय? हा काय होईल? पास होईल. भूताची राग झाली तर काय होईल? दिसतोय का? दिसतोय का? बघा एवढं रॉकेट टाकून सुद्धा हे भूत पेटलेलं नाही. याचं काही खरं नाही. बम बोले. अटक मटक कोंबडीचं टाक. हे भूत मेलेलं नाही. तुला देणं भागावं लागेल.